बांग्लादेश मुर्दाबाद, वीर का बच्चा कड़वा है, बांग्लादेश भड़वा। श्री राम, जय जय श्री राम, जय जय श्री राम, जय जय श्री राम। छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय। हर 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 मुर्दाबाद मुर्दाबाद बांग्लादेश मुर्दाबाद, वंदे मातरम। मातरम। आज कशाबद्दल तुम्ही निदर्शने केले, काय मागणी आहे? आता नुकताच एक आठवडाभरापूर्वी हिंदू युवक दीपूचंद्र दास या युवकाला बांगलादेशमध्ये कट्टरपंथी लोकांनी मजहबी नारे लावत त्याला झाडावर लटकून जिवंत जाळण्यात आलं आणि पुन्हा बांगलादेशमध्ये सातत्यानं हिंदूंचे घरं टार्गेट करून तिथल्या हिंदूंना आई बहिणींची आबरू लुटण्यात येत आहे। आता 7 वर्षाची एका मुलीलाही जिवंत जाळण्यात आलं आणि कालची एक घटना आहे की सम्राट मंडल या नावाच्या युवकाला मॉब लिंचिंग करून तिथं मारण्यात आलं। तर सातत्यानं बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार सुरू आहे। त्याच्या निषेधार्थ आज आम्ही उपविभागीय अधिकारी यांच्या माध्यमातून महामहिम राष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्री यांना निवेदन सादर केलं आहे की सर्वप्रथम बांगलादेशमध्ये राहणारा हिंदू यांना तुम्ही संरक्षण द्या। तिथं संरक्षण साध्या पद्धतीने देता येत नसेल तर तिथं सैन्य पाठवा आणि सैन्य पाठवून बांगलादेशला धडा शिकवा। पुन्हा भारतामध्ये जे अवैधरित्या 1 कोटीच्या वर घुसखोर बांगलादेशी अवैधरित्या या गद्दारांच्या माध्यमातून राहत आहे, त्या गद्दारांना आणि त्या बांगलादेशींना इथून हद्दपार करा, अन्यथा आज जी परिस्थिती बांगलादेशमध्ये सुरू आहे तीच भीषण परिस्थिती भविष्यात भारतात सुद्धा हिंदूंवर सुरू होईल। याच्याकरिता आम्ही आज निवेदन दिलेलं आहे। काय पुढचा पुत्र काय राहणार? पुढचा आमचा आता आम्ही निवेदन दिलेलं आहे, भविष्यात जर या गोष्टींवर लक्ष दिलं गेलं नाही तर आम्ही पुन्हा आंदोलन करू आणि आम्ही उपोषणासाठी सुद्धा बसू। ज्या क्रूर पद्धतीने त्याला नाकडं करून जाळण्यात आलं त्याच्या विषयावर आम्ही तुमच्या माध्यमातून महामहिम राष्ट्रपती, त्यानंतर पंतप्रधान, गृहमंत्री, विदेश मंत्री यांना निवेदन सादर करतो की तिथल्या हिंदूंना